नमस्कार मित्रांनो आणि खास करून मैत्रिणींनो, आज आपण पाहू की सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय, त्याची कारणे काय आणि महिलांनी त्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे. तर सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होय. भारताच्या ग्रामीण भागामध्ये महिला मृत्यूच्या प्रमाणामध्ये सर्व्हायकल कॅन्सर हे पहिले कारण आहे आणि शहरी भागामध्ये ते दुसरे कारण आहे. संपूर्ण जगामध्ये सर्व्हायकल कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जर पाहिले तर भारतामध्ये ते सर्वात जास्त आहे. त्यामुळे याविषयी जनजागृती अधिकाधिक असणे खूप गरजेचे आहे. आता आपण बघू याची कारणे. नंबर एक, भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. याचे कारण कारण अजूनही ग्रामीण भागामध्ये मुलींची लग्ने ही 17-18 या वयोगटामध्ये होतात. त्यामुळे विवाह संबंध लवकर चालू होतात, प्रसूती लवकर होते, तसेच 2 पेक्षा अधिक प्रसूती होतात, गर्भपातांची संख्या वाढते, त्यामुळे सर्व्हिक्सला इजा जास्त होते आणि म्हणून सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण वाढते. नंबर 2 चे कारण आहे धूम्रपान करणे. आता तसे बघायला गेले तर भारतामध्ये धूम्रपानाचे प्रमाण महिलांमध्ये कमी आहे, परंतु मिश्री लावणे, तंबाखू खाणे याचे प्रमाण जास्त आहे. म्हणून सर्व्हायकल कॅन्सर होण्याची तेवढी रिस्क वाढते. आता नंबर 3 चे कारण बघू. आपल्या देशात लोकसंख्या खूप आहे, त्यामुळे खूप लोकांपर्यंत याविषयी माहिती नाही आणि महिलांपर्यंत हा विषय जात नाही. थोडीफार माहिती असेल तर प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला मिळत नाही. नंबर 4 कारण आहे HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. याबद्दलचा डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो पूर्णपणे बघावा. नंबर 5, अजून एक महत्वाचे कारण म्हणजे अनुवंशिकता. एखाद्या महिलेच्या आजीला, आईला, मावशीला, आत्याला किंवा बहिणीला यापूर्वी जर सर्व्हायकल कॅन्सर झाला असेल तर तिने अजून काळजी घेतली पाहिजे आणि तसा योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आता आपण पाहू सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे काय आहेत. नंबर 1, अनयुज्युअल ब्लिडिंग होणे. 2 पाळींच्या मध्ये ब्लिडिंग चालू असणे, इंटरकोर्स नंतर ब्लिडिंग होणे, मेनोपॉज झाल्यानंतरही ब्लिडिंग चालू असणे. नंबर 2 चे कारण आहे अनयुज्युअल वजायनल इन्फेक्शन्स, वारंवार होणे आणि ते बरे न होणे. तसेच नंबर 3 चं कारण आहे अनयुज्युअल वजायनल डिस्चार्ज होणे आणि तो वाढलेला असणे आणि दुर्गंधीयुक्त असणे. नंबर 4, यामध्ये कंबरदुखी, कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलबद्धता होणे, खूप थकवा येणे, वजन कमी होणे अशी लक्षणे जर कोणत्या महिलेला दिसत असतील तर तिने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व्हायकल कॅन्सर हा एकमेव असा कॅन्सर आहे की जो आपण वेळेपूर्वी डिटेक्ट करू शकतो आणि प्रतिबंधात्मक लसीकरणही घेऊ शकतो. कारण हा कॅन्सर तयार होण्यास 10 ते 12 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून वेळेआधीच जर तो आपल्याला कळाला तर आपण त्याविषयी सतर्क राहू शकतो आणि भविष्यातला मोठा धोका टाळू शकतो. आता 2 मार्गाने या कॅन्सर विषयी आपण काळजी घेऊ शकतो. नंबर 1, लसीकरण. HPV वॅक्सिनेशनचे लसीकरण करणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. नंबर 2, जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर 3 वर्षांनी प्रत्येक महिलेने पॅप स्मिअर ही चाचणी करणे खूप गरजेचे आहे. त्याविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. लक्षात घ्या, घाबरून जायचे नाही, परंतु सर्व्हायकल कॅन्सर बद्दल आपल्याला योग्य ती माहिती असली पाहिजे. काहीही शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वॅक्सिनेशन आणि पॅप स्मिअर चाचणी ही खूप महत्वाची आहे. अशा प्रकारे आपण गर्भाशय मुख कर्करोगाशी लढूया आणि त्याला हरवूया. धन्यवाद.